नमस्कार मित्रांनो, आज आपण चिकन बिर्याणी बनवत आहे ही चुलीवर. तर त्यासाठी आपण 3 किलो तेल घेतलं आहे आणि 4 किलो कांदे घेतले आहेत. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मित्रांनो. चुलीवरची बिर्याणी खायला खूप छान लागते मित्रांनो. ह्या पद्धतीने आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तर यात आपण काही खडे मसाले घेऊ. तर यात आपण 10 ग्रॅम मसाले घेतले आहे. दालचिनी, शहाजिरा, लवंग, मिरे, मसाला विलायची हे सर्व आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचं आहे मित्रांनो. यात अजून तेजपत्ता हे सर्व 10 ग्रॅम घ्यायचं मित्रांनो. आपल्याला खडा मसाल्याने बिर्याणीचं चव जरा गरम मसाले वापरत आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरे आणि आता काय टाकत आहात आपण? मसाला विलायची. अच्छा, हिरवी का? हां, मसाला विलायची ब्लॅक कलरची. हे बघा, ही मसाला विलायची आहे. त्यानंतर हिरवी विलायची. ही विलायची आहे आपल्यावली. दादा शहाजिरे बायला हे आपण शहाजिरे घेतले. शहाजिरे साधारण आपण किती घेणार आहात ते आत्ता? सगळे 10 ग्रॅम घेतले आपण. ओके, म्हणजे 10 किलोला तुम्ही किती प्रमाण वापरलंय? 10 ग्रॅम. फक्त 10 ग्रॅम. हो. आणि हा आहे तेजपत्ता. हो, तेजपत्ता थोडा आपण जादाच घेतला आहे. चला तर मग आता बिर्याणीमध्ये टाकून देऊ आपण आता. याला स्टॉप करून आता येते ना पूर्ण आपल्याला. हो. खडा मसाला आपल्याला कांद्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मित्रांनो. आपण खडा मसाला चांगला आता परतून घेतला आहे मित्रांनो. त्यात आपण आता अद्रक टाकतोय. अद्रक 250 ग्रॅम टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. अद्रक लसूण बिर्याणीमध्ये थोडी जास्तच पाहिजे, बिर्याणीला चव चांगली येते त्याच्याने. हे बघा, आम्ही किती प्रमाणामध्ये लसूण टाकतोय. आता लसणाची पेस्ट ही सुमारे 300 ग्रॅम असेल. आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. पूर्ण एकजीव झाला पाहिजे ना सगळा. याप्रमाणे आपल्याला त्याला चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. यात आपण आता मिरची ही 250 ग्रॅमच घेतली मित्रांनो आपण. मिरची ही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. यात आपण कोथिंबीर आणि पुदिना घेतोय मित्रांनो. चिकन बिर्याणीला पुदिना पाहिजेच मित्रांनो. पुदिन्याने बिर्याणीची चव चांगली येते. पुदिना नसेल तर मग ती बिर्याणी काय कामाची. चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. यात आपण टमाटे घेतोय मित्रांनो, कमीत कमी 3 किलो. टमाटे हे आपल्याला चांगले परतून घ्यायचे मित्रांनो.
आहे ना चिकन लागेल टाकून यात आता आपण चिकन घेतोय मित्रांनो. चिकन 7 किलो आहे मित्रांनो. याला आपण चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो पाणी सुटेपर्यंत. चिकन चांगलं परतलं का आपोआप पाणी सोडून देतं ते. बघा आता या पद्धतीने आपलं चिकन चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. आपलं चिकन चांगलं परतलं गेलेलं आहे मित्रांनो. आता यात आपण आता दही घेतोय मित्रांनो. दही आपण 1.5 किलो दही टाकतोय मित्रांनो. यात दह्याने बिर्याणीला मस्त चव येते. दोन लिटर घेतली तुम्ही म्हणलं कशी त्यात थोडी कोथिंबीर कोशिंबीर घेताय होईल आणि याच्यात पण होईल बरोबर का मित्रांनो. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी आम्ही असेच व्हिडिओ आणू. आता आपण तांदूळ मोजून घेऊ मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपण या भगोन्यामध्ये तांदूळ मोजतोय. तर आता ही एक भगोना आहे. आता ह्या भगोन्यामध्ये आपल्याला पाणी कसं घ्यायचं आहे, ह्याच भगोन्याने पाणी घ्यायचं. आणि आता एक भगोना आहे ना, तर डबल पाणी घ्यायचं याच्यामध्ये. 2 भगोने पाणी टाकायचं म्हणजे एक्झॅक्ट नाही बिर्याणीला पाणी लागेल तेवढं. तुम्ही कशाने पण मोजून घ्या तुमच्याकडे जे असेल ते. पण तांदूळ पहिले ज्याच्याने मोजायचे ना त्याच्यानेच पाणी टाकायचं आणि त्याचे डबल. आता आम्ही 1 भगोने घेतलं होतं, आता 2 भगोने पाणी टाकू. हे बघा बिर्याणी पण चांगलं, आता मटणाने पण चांगलं पाणी सोडलं आहे आपल्याला चिकननी. यात आपण आता 2 भगोने पाणी टाकून देऊ. हे बघा पहिलं भगोना टाकलं आहे आपण, आता दुसरं टाकू म्हणजे बिर्याणीला एकदम एक्झॅक्ट पाणी राहील, बिर्याणी एकदम मोकळी होईल. हे दुसरं पातेलं टाकलं. आता याच्यावर झाकण ठेवून देऊन द्यायचं मित्रांनो. आणि पाणी चांगलं उकळलं का मग त्याच्यामध्ये नाही का आपले तांदूळ टाकायचे. यात आपण थोडी अजून हिरवी मिरची टाकून घेतो आहे. आम्हाला समोरच्या माणसं म्हणे थोडी बिर्याणी तिखटच पाहिजे ना आम्हाला, त्यामुळं अजून मिरची टाकून दिली. बस आता पाणी उकळलं का आपल्याला लगेच तांदूळ टाकून द्यायचे मित्रांनो. पाणी आपलं आता उकळलं आहे मित्रांनो. आता आपल्याला याच्यात तांदूळ टाकून द्यायचे. आपण तांदूळ याच्यामध्ये कोलम घेतलेला आहे, चांतारा कोलम. तांदूळ टाकल्यावर मित्रांनो तांदूळ चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आहे याच्यामध्ये, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे. गाठ राहिली तर मग ती बिर्याणी शिजत नाही मित्रांनो लवकर. या पद्धतीने आपल्याला पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे तांदूळ याच्यामध्ये. बस मग द्यायचं आपलं झाकण ठेवून याच्यावर. आता मित्रांनो बघू आपण बिर्याणी आपली कुठपर्यंत शिजत आली. चालू आहे, जाळ ही मस्त चालू आहे. हे बघा आता मित्रांनो आपण काढलं हे झाकण. आता थोडी हलवून बघूया तुला, खाली करपली नाही पाहिजे, त्यासाठी थोडं आपल्याला हलवा पण लागत आहे त्याला.
आला बरं का, स्मेल आला लगेच. आपली बिर्याणी आता बघू मित्रांनो वापस आपण आता जवळजवळ आपली आता बिर्याणी होत आली मित्रांनो. आपल्याला आता तिला दमवर ठेवायचं आहे. दम द्यायला आपण खाली आर घेतो. आरावर पातेलं ठेवून देतो कमीत कमी अर्धा तास. बिर्याणी आपल्याला आता झाली आहे. आता आपण तिला आता दमवर ठेवून देऊ. कोळसा आपण घेतला आहे आहार. आता आपण याला दमवर ठेवून दिला आहे. त्यात आपण थोडा फूड कलर टाकतोय मित्रांनो. चला मित्रांनो आता चेक करू आपण बिर्याणी आपल्याली. अर्धा तास होऊन गेला आहे आता. बघा मित्रांनो आपली बिर्याणी झाली आहे. रात्रीचा वेळ आहे आता. बराच वेळ लागला आपल्या बिर्याणी बनायला. बघा मित्रांनो आपली बिर्याणी एकदम मोकळी झाली आहे आणि पूर्णपणे आता झाली आहे. आता बिर्याणी खायला काही हरकत नाही. या मित्रांनो तुम्ही ही बिर्याणी खायला. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.